दीप अमावस्या, जी आषाढ अमावस्या आणि गतहरी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाते. या दिवशी दिव्यांची पूजा करून घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. दिव्याच्या प्रकाशाने नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते. दीप अमावस्येच्या पूजनाने आर्थिक लाभ मिळतो. या दिवशी दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते. दिव्यांची ही पूजा पितरांच्या शांतीसाठी सुद्धा महत्त्वाची मानली जाते. तर ही दिव्यांची पूजा कधी करावी, पूजा मांडणी कशी करावी, कणकेचे दिवे कसे बनवावे, तसेच घरातील लहान मुलांचे औक्षण कसे करावे आणि ते का केले जाते यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर 12 ऑगस्ट बुधवार रोजी आहे दीप अमावस्या. तर पंचांगानुसार यंदाची अमावस्या तिथी 11 ऑगस्ट रोजी रात्री 1:53 सुरू होणार आहे आणि ही तिथी 12 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंत असणार आहे. याचाच अर्थ सूर्योदयाची तिथी गृहीत धरल्यास 12 ऑगस्ट बुधवार रोजी दिवसभर दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे. तर या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा आपल्याला करायची आहे. तर घरातील सर्व दिवे जे ठेवणीतले असतील, जे रोजच्या वापरातले असतील, जे दिवा आपण रोज देवांसाठी लावतो तो सुद्धा आपल्याला सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीपपूजन कधी करावं. तर बघा, अमावस्या ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत असणार आहे. त्यामुळे दीपपूजन तुम्ही कधीही करू शकता. आता बरेच जण सकाळी दीपपूजन करता आणि कुणी संध्याकाळी करत असतं. जर तुम्ही सकाळी दीपपूजन करत असाल तर मग 12 वाजेच्या आतमध्ये तुम्हाला दीपपूजन करायचं आहे. आणि जर संध्याकाळी तुम्ही दीपपूजन करत असाल म्हणजे प्रदोष काळ म्हणजे 6:30 ते 7 वाजेपर्यंतचा काळ, तर म्हणजेच दिवे लागणीचा काळ. तर यावेळेस जर तुम्ही पूजा करणार असाल तर ते अत्यंत फलदायी मानलं जातं. तर आता हे दीपपूजन कसं करावं. तर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार असाल ती जागा स्वच्छ करून घ्यावी. त्यावर पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर स्वच्छ चांगले वस्त्र अंथरून घ्यावे. प्रथम आपल्याला कोणतेही पूजन करण्याआधी गणपती बाप्पांचे पूजन करायचे असते. त्यासाठी इथे थोडे तांदूळ ठेवावे. सुपारी स्वरूप तुम्ही गणपती बाप्पा घेऊ शकता किंवा मग मूर्ती घेतली तरी चालेल. त्यांना स्नान घालून घ्यावे. गणपती बाप्पांची स्थापना करावी. त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करावी, दुर्वा अर्पण करावी. त्यानंतर प्रत्येक दिव्याखाली आपल्याला थोडे थोडे तांदूळ ठेवायचे असतात. जेवढे दिवे आहेत तेवढ्या दिव्यांसाठी थोड्या थोड्या अंतरावरती पाटावर आपल्याला असे तांदूळ ठेवून घ्यायचे आहेत. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यावरती आपल्याला दिव्यांची स्थापना करायची आहे. सर्व दिव्यांमध्ये आपल्याला वाती, तेल आणि जे तुपाचे दिवे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फुलवाती आणि तूप घालून घ्यायचं आहे. आणि जे तेलाचे दिवे आहेत त्यामध्ये आपल्याला लांब वाती आणि तेल घालून घ्यायचं आहे. जे तेल तुम्ही रोजच्या देवपूजेसाठी वापरतात तेच तेल इथे वापरावे. जर तिळाचं तेल असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर मग जे तुम्ही रोजच्या देवपूजेसाठी वापरताय तेच शुद्ध तेल घ्यावे. तर इथे सर्व दिव्यांमध्ये वाती आणि तेल घालून घ्यायचं आहे. सर्व दिव्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहेत आणि इथे दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहेत. म्हणजे सर्व दिवे आपल्याला जे कणकेचे दिवे आपण बनवलेले आहेत त्या कणकेच्या दिव्यानीच आपल्याला हे सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. तर कणकेचे दिवे कसे बनवायचे. तर बघा, तुम्ही गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये मीठ टाकू नये. त्यामध्ये थोडीशी हळद टाकू शकता आणि ते घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. त्याचे एकमुखी दिवे आपल्याला बनवायचे आहेत. तर तुम्ही 5, 7, 11, 21 या प्रमाणात दिवे बनवू शकता. तर मी इथे 5 दिवे बनवत आहे. तर हे दिवे एका प्लेटमध्ये विड्याची पानं ठेवावी. त्यावरती हे आपल्याला दिवे ठेवायचे आहेत. ह्या दिव्यांना सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यामध्ये तेल आणि वाती घालून घ्याव्यात आणि ते दिवे प्रज्वलित करून घ्यावे. आणि ह्या दिव्यांनीच आपल्याला बाकी इतर सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. दिवे प्रज्वलित केल्यानंतर परत एकदा आपल्याला सर्व दिव्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. कारण अग्निदेवतेच्या साक्षीनेच सर्व पूजन केले जाते. त्यामुळे इथे परत एकदा दिव्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि दिव्यांची आरती करायची आहे. शुभम करोती हा मंत्र म्हणायचा आहे आणि घरातील सर्व व्यक्तींनी या दिव्यांचं पूजन करायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे दीपपूजन करायचं आहे. त्यानंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो. तुम्ही सकाळी दाखवू शकता किंवा मग संध्याकाळी तुम्ही हा नैवेद्य दाखवायचा आहे. जर तुम्ही सकाळी ही मांडणी करणार असाल आणि दिवसभर ही मांडणी तशीच राहणार असेल तरीसुद्धा देखील संध्याकाळी परत एकदा तुम्ही सर्व दिवे प्रज्वलित करावे, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करावीत.
कारण दिव्यांचं खरं महत्त्व अंधार दूर करण्यासाठीच असतं. अमावस्येच्या रात्री निसर्गामध्ये खूप अंधार असतो. दिवा हा मांगल्याचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो आणि अंधार पडू लागतो तेव्हा आपण दिवा लावून त्या अंधाराचा आणि नकारात्मकतेचा नाश करत असतो. त्याचबरोबर आपल्या हिंदू शास्त्रानुसार सायंकाळी म्हणजेच गोरज मुहूर्तावर किंवा प्रदोष काळात माता लक्ष्मीचे घरामध्ये आगमन होते. ज्या घरात प्रकाश, स्वच्छता, शांतता, सकारात्मक ऊर्जा असते तेथे माता लक्ष्मी नांदते आणि स्थिर राहते. म्हणून तिला प्रसन्न करण्यासाठी संध्याकाळी दिवे लावले जातात. संध्याकाळनंतर आणि रात्रीच्या वेळी नकारात्मक किंवा अनिष्ट शक्ती अधिक सक्रिय होतात. दिव्यांची ज्योत आणि त्यातून निघणारी सकारात्मक ऊर्जा या शक्तींना घरापासून दूर ठेवतात आणि कुटुंबाचे रक्षण करतात. आपण वर्षभर देवापुढे, तुळशीपुढे आणि घरात जे दिवे लावतो त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक दिवस असतो. संध्याकाळी सर्व दिवे एकत्र करून तेल, तूप आणि वात घालून ते प्रज्वलित केल्याने घरातील वातावरण शुद्ध, अत्यंत पवित्र बनते आणि दिव्यांचं खरं महत्त्व हे आपल्याला अंधारामध्येच कळतं. अंधाराचा नाश करून दिवा आपल्याला भरपूर प्रकाश देतो. त्यामुळे या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतरच्या म्हणजेच प्रदोष काळातच दीपपूजन करणे सर्वात उत्तम आणि फलदायी मानले जाते. आपल्या संस्कृतीत दिव्याला केवळ एक वस्तू मानलं जात नाही, तर दिवा म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करणारे ज्ञानाचे प्रतीक आहे. घरातील नकारात्मकता घालवणारे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजेच अंधारावर प्रकाशाचा विजय असं म्हणतात की ज्या घरात दीप अमावस्येच्या दिव्यांचे योग्य रीतीने पूजन होते त्या घरात समृद्धीचा वास राहतो आणि संपूर्ण वर्षातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. म्हणूनच हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता याच दिवशी आपल्या घरातील लहान मोठ्या मुलांचं ऑक्शनसुद्धा केलं जातं. आता हे ऑक्शन कसं करायचं तर बघा, वाढदिवसाच्या दिवशी जसं आपण मुलांना ओवाळतो त्याचप्रमाणे आपल्याला ओवाळायचं आहे. जे कणकेचे दिवे आपण बनवलेले आहेत त्यांनी या मुलांचं औक्षण या दिवशी करायचं असतं. त्यांच्या कपाळी कुंकू लावावं, अक्षता लावाव्यात, त्यांचं औक्षण करावं. त्यानंतर त्यांना काहीतरी गोड पदार्थ खायला द्यावं. असं म्हटलं जातं की मुलं आणि मुली जे आहेत ते वंशाचे दिवे असतात. मुली वंशाच्या पंथी असतात असं म्हटलं जातं आणि मुलं जे आहेत ते वंशाचे दिवे असतात. म्हणून त्यांचंसुद्धा या दिवशी औक्षण करायचं असतं. आणि या आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याचं आगमन होतं. श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रतवैकल्य केली जातात. देवांची, महादेवांची मनोभावे उपासना केली जाते. यामुळे आपलं मन शुद्ध आणि सात्विक राहावं यासाठी देखील या काळामध्ये मांसाहार वर्ज्य करतात. तर बरेच जण या दिवशी मांसाहार मोठ्या प्रमाणात करतात. तर ते कितपत योग्य आहे ते तुम्हीच बघा. शक्य झालं तर या अमावस्येच्या दिवशी मांसाहार, मद्यपान करू नका. ब्रह्मचर्याचे पालन करा. अशा प्रकारे आपण जर काही नियमांचे पालन करून अमावस्या साजरी केली आणि दीपपूजन करून आपल्या संस्कृतीला उजाळा देऊ शकतो. चला तर मग मी ते व्हिडिओचा एंड करते. तुम्हालाही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच धार्मिक व भक्तिमय माहितीसाठी आपल्या श्री गणेशाय या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.